नमस्कार. आज आपण साबुदाणा वडा कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी वडा करायच्या आधी त्यासाठी लागणारे पण चटणी करणार आहोत. त्यासाठी हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, मिरची, मीठ आणि दही घेते 2 चमचे, एक चिमूटभर साखर. आता हे सगळं आपण वाटून घेऊया. ही चटणी वाटून झालेली आहे. चटणी तयार आहे. आता आपण साबुदाणा वडा करायला सुरुवात करूया. हा साबुदाणा मी रात्री भिजवून घेतला आहे. रात्रभर भिजत ठेवला होता. हा पूर्णपणे साबुदाणा असा भिजला गेला पाहिजे. तर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि आलं आहे ते घालते मी. तुम्ही मिक्सरला वाटून घातलं तरी चालेल. तिखट आपल्या आवडीप्रमाणे. शेंगदाण्याचा जाडकूट आहे तो घालूया 2 चमचे. एक बटाटा घेतलाय मी, हा मॅश केलेला, तो घालूया. आता हे सगळं मिश्रण मिक्स करायचं. आता आणखीन एक आपण त्यात वस्तू घालणार आहोत. 1 चमचा हे राजगिरा पीठ घालणार आहोत जे साबुदाणा फुटणार नाही. आणि थोडंसं लिंबू पिळायचं. आता हे सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊ. आपण मीठ घालूया. उपासाचं काळं मीठ किंवा साधं मीठ. आता हे पुन्हा एकसारखं मळून घेऊ. आता छोट्या छोट्या आकाराचे वडे करून घेऊया. आधी असा गोल बॉल करायचा. असा गोल बॉल केल्यानंतर असा थोडासा दाबायचा. हे बघा, हे असा आकार घ्यायचा. छोटे छोटे आकाराचे करायचे. जास्त जाड ठेवायचे नाही तर आतून नरम राहतील. जरा पातळ केले ना म्हणजे आतून पण कुरकुरीत आणि वरून पण कुरकुरीत होणार. असं मध्ये घेऊन प्रेस करायचं. आता मी सगळे असेच करून घेते.